दुर्लक्ष, बेफिकिरी आणि भोंगळ कारभार यांचा प्रत्यय घ्यायचा असेल तर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे पाहावं। ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क जवळ रस्त्याखालून रोज सकाळी पाणी वाहत असतं, तर रमणमाळा चौकात जमिनीतून उमाळा फुटावा अशा पद्धतीनं धोधो पाणी रोज वाहत असतं। शिवाय रमणमाळा जलतरण तलावाजवळ सुद्धा पाण्याची तिसरी गळती आहे। 100 मीटर अंतराच्या परिसरात 3 ठिकाणी असणाऱ्या गळतीतून रोज लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात आहे। सकाळच्या वेळी या परिसरातील रस्त्यावर जणू पाण्याचा पाट वाहत असतो, पण महापालिका कर्मचाऱ्यांना ही पाणी गळती दिसत नाही। रोज सकाळी 6 वाजल्यापासून कसबा बावडा रोडवरील ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कच्या दारात रस्त्याखालून येणारं पाणी वाहत असतं। महापालिकेची एखादी पाईपलाईन फुटल्यामुळे हे पाणी वाहतंय हे कुणीही सांगू शकेल, पण महापालिकेला ही गळती दिसत नाही। हे ठिकाण आहे रमणमाळा चौकातील। इथं तर जमिनीतून उमाळा फुटल्यासारखं सकाळी धोधो पाणी वाहत असतं आणि ड्रीम वर्ल्डच्या दारापर्यंतचा रस्ता रोजच ओला असतो। महापालिकेच्या कृपेनं रोज सकाळी जणू हा रस्ता शुद्ध पाण्यानं धुतला जातो। आणि हे बघा, रमणमाळा जलतरण तलावाच्या जवळ ही तिसरी पाणी गळती। इथूनही रोज सकाळी सुरू होणारी पाणी गळती सलग 4 ते 5 तास सुरू असते। त्यातून लाखो लिटर पाणी थेट गटारीत जातं आणि अक्षरशः महापालिकेच्या गलथान कारभाराची प्रचिती येते। यापूर्वी अनेकदा स्थानिक नागरिकांनी या पाणी गळतीबद्दल तक्रारी केल्यात। एकीकडे याच कोल्हापुरातील अनेक भागात पुरेसं पाणी मिळत नसल्यानं नागरिक वैतागलेत, तर दुसरीकडे रमणमाळा ते ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क या 100 ते 150 मीटरच्या परिसरात रोजच्या पाणी गळतीतून पाण्याची नासाडी होतीये। महापालिकेकडून होणारा पाण्याचा उपसा आणि प्रत्यक्ष बिलिंग यात प्रचंड तफावत आहे। एकीकडे महापालिका पाणी बिलाच्या वसुलीसाठी प्रयत्न करतेय, पण दुसरीकडे अशा पद्धतीनं जर रोज लाखो लिटर पाणी वाया जात असेल तर त्याची वसुली पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून का करून घेऊ नये असा प्रश्न उपस्थित होतोय।